नमस्कार. शिक्षक म्हणल्यावर पहिल्यांदा अनेक बाणगुळांच्या बुडा लागते. त्याला वाटते की त्याला काम काहीच नाही. पण लक्षात घे भाऊ, 2010ला CET नावाची परीक्षा झाली, त्याच्यात काँग्रेसचं दुकान वाजलं होतं. त्याच्यानंतर गव्हर्नमेंटने TET घेतली 2017 आणि 2024 डायरेक्ट घेतली अभियोग्यता. पोराचं वय झालं 35. TET घेऊ त्याला पागल केलं. त्याच्यानंतर 35व्या वर्षी त्याच्या हातात नोकरी दिली. आता तो काय आहे? शिक्षण सेवक. प्रश्न आहे, कुठलंही पद भरलं डायरेक्ट त्याला पगार आहे, पण याला शिक्षण सेवक का? हा पहिला प्रश्न. बरं, तुम्ही त्याला शिक्षण सेवक केले. 2010च्या नंतर 2 वेळा तुम्ही टेट घेतली, अतिशय अवघड परीक्षा. ही पोरग परीक्षा पास झालं, पण याला तुम्ही काय केलं? त्या शाळेत शिकवायचं काम दिलं नाही. तुम्ही काय केलं? पहिले माणसं मोज. मेले कोण? जिथं कोण आहे? पळून कोण गेले? पळून जायचं कोण राहिले? तांदळ मोज, तांदळ येते दाणे मोज. पोरात खिचडी वाजली ते पण मोज. असे अनेक कुटाने केले. त्याच्यानंतर BLOचं काम, मतदार यादीत सामील व्हा, है ना, पुन्हा 5 वर्षे कोणाला तरी वोकांडीवर बसवा, याची जबाबदारी देण्यासाठी मतदार वाढावेत म्हणून तुम्ही त्याच्याकडे जबाबदारी दिली. मग त्याला शिकवायचं काम कमी. त्याच्यानंतर एवढं होत असताना त्याला नव्या उमेदीचं, नव्या जोशाचं, नव्या ताकदीचं हे पोरग जेव्हा गावातल्या शाळेत गेलं, तेव्हा त्या शाळेमध्ये जे ज्येष्ठ शिक्षक होते ते एखाद्या पॉलिटिशियनचा भाग असायचे. ते याच्यावर दाबदडपण करायचे. त्याला बरोबर शिकू देत नव्हते. शून्य शिक्षक शाळेवर तिथं पाठवलं. तिथेला अनुभव नव्हता. त्यानंतर महत्त्वाची गोष्ट, गावातलं राजकारण, याचं नाव नाही घेतलं, त्याचं नाव नाही घेतलं म्हणून त्याच्यावर दाबदडपण. आता या नव्या उमेदीच्या पोराकडे तुम्ही शिकवण्याचं काम दिलं असतं तर इंग्लिश स्कूलच्या मोठमोठ्या झालेल्या बिल्डिंगपेक्षा पालकांच्या रांगा ह्या जिल्हा परिषद शाळेकडे लागल्या असत्या. बरं, एवढंही होऊन आज मी यांच्याबद्दल याच्यामुळे बोलायलो, ज्याची जळती बाब्या त्याला कळती. मी एक शिक्षक आहे, त्याची भावना समजून घेतलेली. मी ज्यांना शिकवलंय त्याचे अनेक पुढे शिक्षक लागलेत, त्याची भावना मी पाहिलेली. आणि मी शिक्षक म्हणूनच व्हायरल झालेलो आहे, शिक्षकांच्या भरोशावर. म्हणून त्यांची भूमिका मला मांडावी लागेल. तर बाबा, याला तुम्ही काय केलं? 35व्या वर्षी नोकरी दिली. त्यानंतर तुम्ही याला पगार दिला 16,000 रुपये. मुळात त्याच्या हातात पडतो 15,799. त्याच्यात बी 201 तुम्ही काय केलं? टॅक्स. त्याच्यात तुम्ही सोडत नाही कोणालाच, विषय नाही. 16,000 रुपये पगार असताना ह्या शिक्षकानं 16,000मध्ये शिक्षकी पेशाचा आदर करून, ते स्टँडर्ड मेंटेन करून त्याला मिनिमम 5,000ची रूम करावं लागेल का नाही? 35 वर्षात आहे म्हणजे त्याला काय आहेत? 2 लेकरं आहेत, बायको आहे. तो लागला म्हणून त्याचा जल्लोष झालाय आणि आता तो शाळेवर गेलाय. पण शाळेवर गेल्यावर पुन्हाही त्याच्या मनामध्ये अनेक विचार आचार आलेत. त्या 16,000मध्ये 5,000 त्याला किराया द्यायचा आहे रूम मालकाचा. रूम मालक बी डेंजर आहे. पाणी सांडू नका, चटईत बाहेर ठेवू नका, पायपुसणीच बाहेर ठेवू नका. रूम मालकाचा विषय 14 वर्षे रूम करून राहिलो होतो, मला चांगलं माहिती आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये त्याला गाव दिले तुम्ही 30-40 किलोमीटर लांब. अनेक जण भांडगुळं डायलॉग हाणतील, शिक्षकाने गावातच राहावं, तू ये लेकरं शिकायला बाहेर टाकायला, अख्ख्या गावाचं डांबर तू गायब करायला, तू डायलॉग लोकायला हाणायला, आहे ना. ते एकटंच आहे का भाऊ? लय लोक आहेत, मग प्रत्येकाला गावातच ठेव. त्यानंतर 3-4 हजार रुपये त्याला किराण्याला लागलेत. 2-1 हजार रुपये त्याला भाजीपाल्याला लागतील. त्याच्यात 90% शिक्षकांचे मायबाप शुगर BPचे पेशंट आहेत. मग त्या बापाला वाटतंय मी पोराला शिकवलं, 35व्या वर्षी माझ्या पोराला नोकरी लागली, आता माझ्या पोराकडून पैसे यावेत. पण तो पोरगा शाळेत जाताना गाडी काढतो का? तेव्हा पायऱ्या ओलांडल्यावर त्याच्या डोक्यात प्रश्न येतो, साला गाडीमध्ये पेट्रोल कुठून टाकायचं? ह्या 16,000 मॅनेज कसं करायचं? त्याच्याकडून 10-20 हजार घ्यायचे आणि ते आपल्या बापाला पाठवायचे. कारण माय बापाला शुगर आहे, BP आहे, कुठला तरी आजार आहे. त्याच्यात याच्या लेकराचं या शाळेतून त्या शाळेत शिक्षण, त्या शाळेतून या शाळेत शिक्षण, पुन्हा तुम्ही सांगितलं आता बदलीही नाही. अशा अनेक संकटावर मात करून तुम्ही त्याला शिक्षण सेवक पदावर रुजू करून अनेक कामं मुद्दाम त्याच्या मागं लावली. इथं कुठतरी गव्हर्नमेंट शासनाचं चुकायले का? त्याच्यानंतर याला आरोग्य विमा पण नाही. एखादा शिक्षक अपघातामध्ये, शाळेवर जाताना गडबडीमध्ये एखादा अटॅकनं मरण पावला असेल, अपघातानं मरण पावला असेल, जसं उमरखेडमध्ये एक शिक्षक भगिनी मरण पावली, त्यानंतर इकडं सिंधुदुर्गमध्ये एक घटना घडली, तर यांच्या कुटुंबाला काय मिळालं? किंवा खऱ्या अर्थानं शिक्षण मंत्री तिथपर्यंत पोहोचलेत का? हाही प्रश्न स्वतःला विचारा. मग प्रत्येक गव्हर्नमेंट सर्वंटला आरोग्य विमा आहे, तर यांना का नाही बाबा? का हे शिक्षण महत्त्वाची गोष्ट, सरकारी कर्मचारी येत नाहीत, हेही एकदा डिक्लेअर करून टाका. त्याच्यानंतर एवढं काम असून आरोग्य विमा तर त्यांच्या वाट्याला नाहीच.
त्याच्यानंतर त्याला अनुभव नाही आणि अनेक संकट असताना मायबापाला शुगर बीपी आहे त्यांच्यासाठी देखील यांच्याकडे पैसा नाही. मग यांच्याकडे पैसा नसेल तर यांना वाटत असेल एवढ्या अवघड परीक्षा देऊन आम्ही शिक्षक झालो तर बाबा आपल्याला लेकरांना आगळा वेगळा न्याय द्यायचा आहे. पण न्याय देत असताना तुम्ही बिनाकामाचे कामं लावले आणि कामं लावत असताना हे शिक्षक आज भांडत असतील की शिक्षण सेवक पद रद्द करा, तर मी त्यांच्या वतीनं गव्हर्नमेंटला सांगलो हे पद तुम्हाला रद्द करावंच लागेल, हे नावच रद्द करावं लागेल. 2000ला हे कार्यक्रम चालू केला काँग्रेसनं, 16,000 पगार दिली बीजेपीनं, पण महागाई बी वाढवली तुम्हीच. मग त्या 16,000मध्ये मॅनेज कसं करायचं हे तुम्ही पहा. आमदाराचे पेन्शन कमी करा, वाटलं त्याचं थोडंफार मानधन कमी करा आणि ते पैसा थोडा या शिक्षकांकडे जाऊ द्या. यांना जर पैसा चांगला भेटला तर मनस्थिती चांगली राहील, वर्गात गेल्यावर हे लेकरांना काहीतरी चांगलं शिकवण्याचा प्रयत्न करतील. ज्या हरामखोरांनी शाळेची घंटी गारीगार विकली, शाळेचं पत्तर गायब केले, त्याला गावातल्या शिक्षकाबद्दल शाळेबद्दल बोलण्याचा अधिकार नाही. तशा भिकारचोटांनी आगाव डायलॉग हाणू नाही. आणि म्हणून सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की या महागाईच्या काळात त्या शिक्षकाची वेदना लक्षात घेऊन त्याचा पगार वाढवावा, शिक्षण सेवक पद रद्द करावं. आणि आज पहिल्यांदा हे शिक्षक आपल्याला घडवतात. मी लहानपणी ABCD जे काही शिकलो ते एका शिक्षकानं शिकलो ना, आज त्यांच्यावर वेळ वाईट येत असेल तर त्यांच्यासाठी मला बोलावं लागेल, त्यांच्यासाठी त्यांच्या लढ्यामध्ये सहभागी व्हावं लागेल. आणि लक्षात घ्या का बाबा यांच्यासाठी लढायचंय, तर एक शिक्षक या नात्यानं गावाचं अख्खं चित्र बदलतो. 100%मध्ये 10% कुठं दलिंदर असतील, पण 90% चांगल्या लोकांचा विचार करा. आणि चांगल्या लोकांचा विचार करताना वाईट कमेंट करणारे लक्षात घ्या, तू तुझ्या गावाबद्दल तुझ्या घराबद्दल तू ही नैतिक जबाबदारी पार पाडली का तरच तुला बोलायची ती लायकी आहे. म्हणून त्या शिक्षकाचा सन्मान करावा, कारण ज्या बोटानं तू मोबाईलवर टाईप करायला आहे हे पण तुला एका शिक्षकानं शिकवलंय. आणि मग ज्या शिक्षकानं शिकवलंय त्या शिक्षकाचा आदर तुझ्या मनात असायला हवा. आज सातारा जिल्ह्यामध्ये 24 तारखेला ह्या शिक्षण सेवक पदाच्या समर्थनार्थ म्हणजे या पद रद्द व्हावं यासाठी जर पालक रस्त्यावर आला असेल तर कुठतरी शिक्षकाच्या चांगल्या कामाची ही पावती आहे. आणि म्हणून आज महाराष्ट्रातल्या तमाम पालकांना विनंती आहे, शिक्षकाच्या बाजूने लढा, यांच्या मदतीला धावून या. येणाऱ्या काळात जमीन अभी भी जिंदा आहे यांचं मन तरी म्हणेल की आज आमच्या लेकरांच्या कल्याणासाठी, आमच्या घराच्या उद्धारासाठी आम्ही ज्या लेकरांना शिकवतो त्यांचे पालक आमच्यासाठी रस्त्यावर उतरलेत. म्हणून आज आपलं काही चुकलं असेल तर ते माफ होऊ द्या, चुलीत जाऊ द्या. इथून पुढे तरी आम्हाला या गोरगरीब लेकरांना काहीतरी न्याय द्यायचा आहे, काहीतरी चांगलं शिकवायचंय. हा विचार नक्कीच या शिक्षकांच्या मनात येईल. म्हणून विनंती आहे, ह्या शिक्षकांच्या मागणीकडे लक्ष द्या. शिक्षक पिलर ऑफ द नेशन. शिक्षक महत्वाची गोष्ट काय बाबा की जगात तू तुझ्यापेक्षा मोठा व्हावा, त्या दलिंदर भावकीला आवडत नाही, त्या गावातल्या लोकांना आवडत नाही, पण तू तुझ्यापेक्षा मोठा व्हावा हे जगात 2 लोकांना आवडतंय, एक तुझे मायबाप आणि तुला शिकवणारे शिक्षक. म्हणून आज जर त्या शिक्षकांची वेळ वाईट असेल, 16,000मध्ये त्याला घर कसं मॅनेज करावं, भाजीपाला आणावा का नाही, आज तेल हे तर उद्या खोबरेल तेल नाही, उद्या खोबरेल तेल हे तर लेकराच्या कपड्याचा प्रश्न आहे. आणि बायकोला वाटले महानवरा शिक्षक आहे, शिक्षक म्हणजे लयच काही भारी आहे, पण त्याला ती आर्थिक समस्या जी आली त्या समस्येचा तोडगा कुठेच निघत नाही. आणि तो तोडगा निघत नसल्यामुळं त्याची मानसिक स्थिती बरोबर नाही, आणि मानसिक स्थिती बरोबर नसल्यामुळं तो वर्गात शिकवण्यावर भर देत नाही. जरी भर द्यायचा तर त्याच्या मागे बिनाकामी तुम्ही दिलेले कामं आहेत. ह्या प्रत्येक गोष्टीचा तुम्ही विचार करावा. शिक्षकाच्या बाजूने सरकारनं उभं राहावं, शिक्षण सेवक पद रद्द करून त्यांना योग्य तो न्याय द्यावा. पालकांना विनंती करतो की आपल्या लेकरांचा कल्याण करणारा गुरुजी आज संकटात असेल तर त्याच्या बाजूने उभं राहा. येणाऱ्या काळात तुमचे लेकरं कुठल्याही संकटात सापडणार नाही, त्यासाठी मनातून हृदयाच्या तळापासून शिकवण्याचं काम हे शिक्षक करतील. आम्हाला ज्यांनी घडवलं, जी शिक्षक आज या महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये जी पिढी घडवत आहेत त्या शिक्षकांच्या कार्याला सलाम. तुमच्या या लढाईमध्ये आम्ही आणि आमच्यासारखे जे शैक्षणिक क्षेत्रात काम करतात त्या सर्वच शिक्षकाच्या वतीने तुमच्या लढ्याला आमचा हातभार आहे, सहभाग आहे. आणि शिक्षण सेवक पद केवळ महाराष्ट्र आणि गुजरात म्हणजे तिथूनच आमचा कार्यक्रम तुम्ही चालवता का, तर भारतातल्या प्रत्येक राज्यामध्ये नसता फक्त या 2च राज्यामध्ये काय आहे याचं पण स्पष्टीकरण सरकारकडून देण्यात यावं. आणि शिक्षण सेवक पद रद्द करून या महाराष्ट्रातल्या पिढी घडवणाऱ्या गुरुजींना शासनाने न्याय द्यावा हीच कळकळीची विनंती. शिक्षकाची वेदना समजून घ्या. व्हॉट्सअप फेसबुकवर कमेंट करणाऱ्या तमाम बांडगुळांना विनंती आहे, तशी परीक्षा पास होण्याची देखील विचार केला तर तुमच्या पिढ्या ती परीक्षा पास होऊ शकत नाहीत. म्हणून त्या ठिकाणचा अभ्यास, त्यांनी दिलेला त्याग, त्यांनी केलेला अभ्यास, त्या मायबापांनी पाहिलेलं स्वप्न 2-3-2.5 वर्ष घातलेले DED मधले त्याचे
जे काही पाठ असतील, अभ्यास असेल आणि त्यानंतर केलेला क्लास, त्या क्लाससाठी घातलेला पैसा, मेससाठी गेलेला पैसा आणि त्याच्यातून त्याला मिळालेली नोकरी, पण त्या नोकरीतून बापाला माईला शुगर बीपी आणि त्याच्यासाठी त्या शिक्षकाकडून पैसा पुरवत नसेल तर कुठतरी मायबापाला वाटतंय माझ्या लेकरानं माझं काहीतरी भलं करावं, पण ते होत नसेल तर ती संकट अनेक थैमान त्या शिक्षकाच्या डोक्यात घालतात. म्हणून आज शिक्षकाच्या बाजूनं सर्वांनी उभं राहणं गरजेचं आहे. तेच शिक्षक या गोरगरिबांच्या लेकरांना शिकवतील आणि पिढ्या घडवतील. मुख्याध्यापकांना महत्त्वाची गोष्ट समान काम समान वेतन ही देखील गोष्ट शासनाने लक्षात घ्यावी आणि शिक्षकाच्या ही जी विनंती आहे, मागणी आहे, याचा विचार सरकारनं करावा. हीच विनंती तमाम शिक्षकांना तुमच्या भावी वाटचालीसाठी, तुम्ही जे काम करतात त्या कामासाठी आणि जी पिढी घडवतात त्यासाठी भरभरून शुभेच्छा. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.